श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होते. यंदा 3 ऑक्टोबर रोजी नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुडाचार आहे. अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते, परंतु शास्त्रशुद्ध पद्धत माहीत नसते. चला तर जाणून घेऊया घटस्थापनेच्या आणि नवरात्री उद्यापनाच्या शास्त्रशुद्ध विधी आपण या व्हिडिओत बघणार आहोत. घटस्थापना विधी. घट बसतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा, अभिषेक करावा, नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा, त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान तामण ठेवावे. त्या तामणावर देवीचा टाक ठेवावा. हळद, कुंकू, गंध, फूल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीत चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा मातीत, पुन्हा गहू पेरावेत. असे 2-3 वेळा करावे. मध्ये पेरल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करावी. यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलाची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाठावर रांगोळी काढावी. कारट्याच्या फुलाचे किंवा झेंडूच्या फुलाचे माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत 9 दिवस घटावर रोज एका याप्रमाणे बांधावी. शक्य झाल्यास नवरात्रीत 9 दिवस 24 तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीला श्रेय असेल त्या दिवशी 2 वेळा माळा घालून 9 दिवसाच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा. रोज सायंकाळची देवीची आरती, जप, पोथी वाचन करावे. उद्यापन विधी. रावणाशी शुद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते. रावण वध दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते, तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते. नवरात्र उठेवेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी. नंतर माळवर खुटीवर ठेवावी. टाक तामणात घेऊन अभिषेक करावा. धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी. जेवणाचा नैवेद्य दाखवून पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी. पुरणाचे दिवे 9, 5, 7 असे करावेत. सर्व दिवे लहान करावेत. एक दिवा मोठा करावा. सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी. मोठ्या दिव्यात हाताने केलेली दोरीची 5 वातींचा एक जुडका लावावा. पुरणाची आरती करावी. कलशातील पाणी घराच्या 4ही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे. दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उद्यापन करावे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला अंबे माता की जय.